नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव आहे सिंड्रेला। ही एक परी कथा आहे। एक मुलगी असते, त्या मुलीचं नाव असतं सिंड्रेला। तिला सखी आई नसते, ती तिच्या सावत्र आई सोबत राहत असते आणि तिला 2 सावत्र बहिणी असतात आणि तिला भरपूर काम करावं लागतं। फरशा पुसाव्या लागतात, कपडे धुवावे लागतात, कपड्यांची इस्त्री करावी लागते। आणि एके दिवशी असंच काम करत असताना तिला एक पत्र दिसतं। ती ते पत्र उघडून पाहते तर ते निमंत्रण पत्र असतं। राजकुमाराला लग्न करायचं असतं आणि राजकुमारांनी ज्या मुलींचं वय झालेलं आहे आणि ज्या मुली लग्नाच्या योग्य आहेत अशा मुलींना मेजवानीचं निमंत्रण दिलेलं असतं। आणि मग ती ते पत्र वाचते, निमंत्रण पत्र वाचते आणि तिलाही वाटतं आपणही त्या मेजवानीमध्ये सहभाग घ्यावा। आणि मग तिच्या ज्या सावत्र बहिणी असतात त्या सुद्धा ते पत्र पाहतात आणि त्यांनाही त्या मेजवानीमध्ये सहभागी व्हायचं असतं। आणि मग त्या दोघीही त्यांच्यासाठी छान छान ड्रेस तयार करून घेतात आणि त्या सिंड्रेलाची जी सावत्र असते ती पण तिच्यासाठी छान ड्रेस तयार करते। आणि सिंड्रेलाला सुद्धा वाटतं की आपणही छान ड्रेस तयार करावा आणि मग ती पण काय करते, स्वतः ड्रेस तयार करते आणि तिच्या बहिणींनी जे साहित्य आणलेलं असतं, ते जे मणी वगैरे शिल्लक राहिलेले असतात, त्या मण्यांचा वापर ती तिचा ड्रेस सजवण्यासाठी करते। आणि मग तो मेजवानीचा दिवस येतो आणि त्या दिवशी सायंकाळची वेळ झालेली असते आणि मग सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या ज्या सावत्र बहिणी आहेत त्या पार्टीला जाण्यासाठी निघत असताना सिंड्रेला पण तयार झालेली असते। सिंड्रेलाचा ड्रेस पण अतिशय सुंदर असा असतो आणि मग तिच्या ज्या सावत्र बहिणी असतात त्यांना सिंड्रेलाचा ड्रेस आवडत नाही आणि मग त्या काय करतात, तिचा ड्रेस फाडून टाकतात आणि त्या दोघी आणि सिंड्रेलाची जी सावत्र आई आहे त्या तिघी त्या मेजवानीसाठी घरून निघून जातात। आता सिंड्रेला घरी एकटीच असते आणि सिंड्रेलाचा ड्रेस फाटलेला असतो, त्यामुळे सिंड्रेला रडायला लागते। आणि ती रडत असताना काय होतं, एक परी तिथे येते। ती परी म्हणजे सिंड्रेलाची आईच असते, मदर फेरी असते ती। आणि ती परी म्हणते की बाळ तू रडू नकोस, मी काय करते, माझ्याकडे एक जादूची छडी आहे, त्या जादूच्या छडीचा वापर करून तुझा ड्रेस मी पहिल्यासारखा करून देते। आणि मग ती जी परी असते ती परी ती जादूची कांडी फिरवते आणि सिंड्रेलाचा ड्रेस सुरुवातीला जसा सुंदर असा ड्रेस असतो तो पहिल्यासारखा ड्रेस होतो आणि सिंड्रेलाला छान वाटतं। आणि तिथे एक फळ असतं, तिथे भोपळा असतो गोल, आणि मग ती परी काय म्हणते, मी काय करते, ह्या भोपळ्याचं रूपांतर घोडागाडीमध्ये करते, म्हणजे तुला त्या घोडागाडीमध्ये बसता येईल आणि त्या मेजवानीसाठी जाता येईल। आणि मग ती जी परी असते असं छानपैकी त्याच्यावरनं तिच्याकडे जी छडी असते ती छडी त्या भोपळ्यावरनं फिरवते आणि त्या भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीमध्ये होतं। आणि त्या ठिकाणी 6 उंदीर असतात आणि ती परी म्हणते, मी काय करते, या 4 उंदराचं रूपांतर घोड्यांमध्ये करते आणि अशी छानपैकी छडी फिरवते आणि 4 उंदरांचं रूपांतर घोड्यामध्ये होतं। आणि 2 उंदीर असतात, त्या 2 उंदराचं रूपांतर ती ते घोडे चालवण्यासाठी जे चालक लागतात त्या चालकामध्ये ती करते, ठीक आहे। म्हणजे मग अशा प्रकारे 2 माणसं जे घोडे चालवणार, तो जी घोडागाडी आहे, घोडागाडी चालवण्यासाठी 2 माणसं आणि 4 घोडे, आणि ती जी घोडागाडी सगळं काही तयार होतं। आणि मग ती परी तिला एक सूचना देते की म्हणते, बाळा, ही जी जादू आहे फक्त संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंतच राहणार आहे। संध्याकाळी बरोबर 12 वाजता ही जादू नाहीशी होईल आणि जे घोडे आहेत हे घोडे परत उंदीर होतील आणि ही जी घोडागाडी आहे ती परत भोपळा होऊन जाईल, त्यामुळे तुला 12च्या अगोदर घरी यावं लागेल। अशा प्रकारची सूचना ती परी त्या सिंड्रेलाला देते। सिंड्रेला म्हणते, ठीक आहे, मी 12च्या अगोदर घरी येईल। आणि सिंड्रेला त्या घोडागाडीमध्ये बसते आणि त्या राजमहालाकडे जाते। आता त्या हॉलमध्ये अनेक सुंदर मुली आलेल्या असतात आणि तो राजकुमार पण असतो। आणि मग जेव्हा
सिंड्रेला त्या हॉलमध्ये प्रवेश करते, त्या राजमहालामध्ये प्रवेश करते, तेव्हा राजकुमाराचं लक्ष सिंड्रेलाकडे जातं आणि तिचा तो सुंदर ड्रेस आणि अतिशय सुंदर अशी मुलगी पाहून राजकुमाराला आश्चर्य वाटतं आणि राजकुमार त्या मुलीजवळ जातो आणि तिला म्हणतो, तू माझ्यासोबत नृत्य करशील का? आणि तिला खूप आनंद होतो, सिंड्रेलाला खूप आनंद होतो आणि मग ते दोघंही नृत्य करतात. आणि बऱ्याच वेळ नृत्य केल्यानंतर सिंड्रेलाला असं लक्षात येतं की आता 12 वाजत आहेत, 12 वाजायला थोडाच वेळ राहिलेला आहे. आणि ते लक्षात आल्याबरोबर सिंड्रेला त्या राजकुमाराचा हात सोडते आणि तिथून पळत त्या राजमहालाच्या बाहेर पडते. आणि बाहेर पडत असताना ती घाईत असते आणि काय होतं, तिची जी एक स्लीपर आहे ती एक स्लीपर तिच्या पायामधनं त्या पायरीवर पडते. आता ती जी स्लीपर असते ती काचेची असते आणि राजकुमार सुद्धा तिच्या पाठीमागेच पळतो, परंतु ती वेगाने पळते आणि त्या घोडागाडीमध्ये बसते आणि ते जे चालक असतात घोडागाडीचे ते घोडागाडी तिथनं वेगाने घेऊन जातात. आणि मग राजकुमाराला लक्षातच येत नाही की ही जी मुलगी आहे ती कुठं गेलेली आहे. तर राजकुमार निराश होतो आणि त्याला मग शोधाशोध करतो. त्याच्या असं लक्षात येतं की पायरीवर काचेची एक स्लीपर पडलेली आहे आणि ही जी स्लीपर आहे ती त्याच मुलीची आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमार आणि त्याचे जे नोकर असतात ते नोकर त्या मुलीच्या शोधामध्ये बाहेर पडतात, राजमहालाच्या बाहेर पडतात. ते बऱ्याच ठिकाणी जातात आणि बऱ्याच मुलीला ती चप्पल घालायला सांगतात, पण कुठल्याच मुलीच्या पायामध्ये ती चप्पल येत नाही. मग ते नंतर सिंड्रेलाच्या घरी जातात, ज्या ठिकाणी सिंड्रेला राहते त्या ठिकाणी ते जातात. मग सिंड्रेलाच्या ज्या सावत्र बहिणी आहेत त्या सावत्र बहिणी ती चप्पल त्यांच्या पायामध्ये घालून पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती चप्पल त्यांना, ती जी स्लीपर आहे त्यांना त्यांच्या पायामध्ये बसत नाही, व्यवस्थित येत नाही. आणि मग सिंड्रेला तिथे असते साध्या ड्रेसमध्ये आणि तो जो राजकुमार असतो त्याचं लक्ष त्या सिंड्रेलाकडे जातं. आणि मग तो राजकुमार म्हणतो, ह्या मुलीला आपण सांगूयात ती स्लीपर घालायला. पण सिंड्रेलाची जी सावत्र असते ती म्हणते, ही मुलगी आमची नोकर आहे, ही मेजवानीला आलीच नव्हती, ही पार्टीला आलीच नव्हती, तिला ही चप्पल, ही जी स्लीपर आहे येणारच नाही. पण राजकुमार म्हणतो, नाही, मला तिला सुद्धा एक संधी द्यायची आहे. आणि मग सिंड्रेलाला सुद्धा संधी दिली जाते आणि सिंड्रेला तिचा पाय त्या स्लीपरमध्ये टाकते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला ती स्लीपर अगदी व्यवस्थित येते. आणि राजकुमाराला आनंद होतो की बाबा, आपण ज्या मुलीच्या शोधात बाहेर पडलेलो आहे ती मुलगी दुसरी कुणी नसून हीच मुलगी आहे. आणि मग राजकुमार तिला लग्नासाठी मागणी घालतो आणि मग त्या दोघांचं लग्न होतं. आणि अशा प्रकारे तो राजकुमार आणि सिंड्रेला अनेक वर्ष तिथे आनंदाने राहतात. अशा प्रकारे